लोकसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आता हळूहळू सावरतीये. पक्षाला सावरण्यासाठी आता खुद्द शरद पवार राष्ट्रवादी भवनात तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीकडून उद्या मंत्रिमंडळात फेरबदल होतोय. जितेंद्र आव्हाड उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती कळते. आव्हाड यांना वैद्यकीय शिक्षण खात्याचा कार्यभार दिला जाईल. सध्या हे खातं विजयकुमार गावित यांच्याकडे होतं. उद्या सकाळी 10 वाजता राजभवनातल्या दरबार हॉलमध्ये हा फेरबदल होणार आहे. दरम्यान राज्यपाल नियुक्त 6 आमदारांची नावं निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी संभाव्य नावांविषयी मोहन प्रकाश यांच्याशी चर्चा केली. राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काही नावं चर्चेत आहेत. कला, शिक्षण, साहित्य, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी निवड होतील असे संकेत मिळत आहेत. पण कायम या संकेतांना बाजूला सारत सत्ताधारी पक्षाकडूनच राजकीय व्यक्तींचीच निवड केली जाते. आता देखील राज्यपाल नियुक्त 6 आमदारकींसाठी काँग्रेसकडून प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. विधान परिषदेसाठी रोहिदास पाटील, गणेश पाटील, त्याचबरोबर बसवराज पाटील नगराळकर, निर्मला सावंत प्रभाळकर, हुस्नाबाऊ खलिफे, टी.पी. मुंडे यांची नावं चर्चेत आहेत. खाते वाटपाबद्दल